तो हेंबाट सुत्र्या का जिथे लोक मारता का रे हो तू खायला तुटेल का निता दे तुले बरं होतं ना मेले असते तर दावं तेरप झालं असतं चटवट खायला भेटलं असतं हा खीर मीर दादा पाची पकवान खायला भेटले असते ना तुले खायला तुटेल असले का तू थोडे हो माझ्या देखत पडले गळ्या डिपील चिटकले होते ते खाली पडले म्या मला काय माहीत वाचले म्हणून मला वाटलं मेले ते झाली राखतटीचा मी पोहत आलो बा तुटून मला काहीच माहित नाही बा मनी ध्यानी काही नाही बाबा रे तुम्ही काय बाबा मावर रेसून राहिले काट लागला म्हणजे माणूस मरते जाय की रे हो पडला खाली की लाज वाटू दे जराशी त्या शांतापूरवर काय बितली विचारीच्या तिचा नवरा मेला डायरेक्ट तिच्या कुकवाचाच जीव घेतला तू लाज वाटली बाई तुले हरामखोरा बा जीवात जीवन होता राहिलता मला अटॅक येऊन राहिलता काय करतो रे बा हा कसा आले का कोण दिले हा पायनं ना देखणं लेखाचा आणि हे गायतले बंदे भयार हो बापा सोरण रचान मसन मशन करीत लाकडो न्यान याव करा त्याव करा हे समाधान भाऊ समाधान भाऊ हे काम कर राहिलं आपलं ते काम कर राहिलं सोय राहिले फोन करा फोन घेऊन करणं काही नाही विचारपूस करणं काही नाही ह्या मस्त बाताच करणं गड हो माही चुकलं बा म्या फोन करायला पाहिजे होता ना पण तो सरपंच इथं फोन उचले ना त्याला 10 फोन लावले म्या एकही फोन उचलला नाही त्यानं माया मग काय करू मी आता मग इकडे तर तयारी करायला लागेल कोणतील बुड्या निरू कसता सांगाल आता गावातला मुरब्बी माणूस आण बा हा बुडा या बुड्याला समजायला पाहिजे तो कोण्या रोगावर चालते हो खायच्या कामाचा आहे फक्त पाद्र्या हो का झाला तर टीन पोहून तरी थांब्याला रोगाला काय माहीत जीव गेला म्हणे साऱ्या गावात बोंब उठवली या बुड्यानं लाज वाटली पाहिजे बुड्याले वय काय करून काय राहिला का कोणतील बुडे शोभते का तुम्हाला या गोष्टी म्हणा बाबा तुम्ही आता माझ्यानं चूक झाली आता काही म्हणा तुम्ही शिवी साधवा मले मारा झोडा काही करा आता कसं मला तुमचं ऐकणं गुन्ह्यात बसलो मी फक्त बुढे बापन लक्षपूर्वक केलं पाहिजे काम हे काय दुसरं काम आहे का काही हे मरणाचं काम आहे बा 4 सगळे सोयरायला फोन लावले असते अजून आपण झाले असते बंदे सोयरे अटी आले असते ना पोयत त्याला का मग उठून पाठवलं असतं वापस मेलेने जाता घरी काय राजा पाहिलं नाही देखणं नाही काही काम नाही पण मी आता तुम्हाला खंदन सांगितलं मेले ते आता माझा गैरसमज झाला अशी पण तुम्ही तर शाळेने सुज्ञ गावातले लोक होते 4 चौक मग तुम्ही फोन नाही राहायला पाहिजे का सरपंच होता तटीसा मोठे पाटील होते लाईने पाटील होते झुमऱ्या होता तुकाराम होता मुंशाई होता हे कोणाला फोन लावायला पाहिजे ना तुम्ही ना शाळेना लोकाही ना मला वयाड म्हणून राहिले तुम्ही तर लेखत ते डीपीले चिटकले आणि खाले पडले मग मला असं वाटलं ते मेले पण मग तुम्हाला समजायला पाहिजे की आपण एक फोन लावा विचारा म्हणून समोर गेले आम्ही मॅटावून पगलाने बसलो तुमच्या विश्वास करत बाबा धन्य रे बापा तुला हात जोडून पाया जोडून विनंती आहे बाबा असं काही करत नव्हता तू रे बापा तू तुले बापा खरं खोटं काही माहिती असलं तर सांगत नव्हता तुझं गावात बोंब नको उचलत जाऊ साऱ्या गावातल्या का बोंब उठवलेले का जीवात जीवन होता राहिला तर मा कोणता एक नातू होता त्याला का जीवांशी मारलं होतं तू ना भाण्याच्या बाप्पा रे काय आहे तर काय तितंबेखोर माणूस आहे हात समजून सांगतोय बुडेले नाही तर मार खाईन डोरासारखा त्या बाई शांताबाईन चपलाच मारल्या असत्या बाबू आता पण कसं आता ते हे घायल होती ते लढू ते बाई म्हणून अजून त्या बुड्या होबाळला शकलं असतं त्या बाईनं शांताबाईनं जाऊ सोडून द्या त्या बुड्याले त्या बुड्याला काय कानावर घेऊ नका आता झाली गलती आता काही त्याला आता गलतीला काही हे नाही आहे चला आता दवाखान्यात जाऊ आपण त्याला भेटू कशी काय तब्येत काय काय नाही पाहू चला हॅलो पामान आता या भेटीले जास लागेल मला दवाखान्यात पाहायले बा चाल दगडूची तब्येत कशी काय नाही पाहा लागेल ना आपल्याला यानं तो घोर केला दाखवून दिल्या साऱ्या गावात बिना बुडाचं मळकच आहे चाल बापा दवाखान्यात जाऊ कशी काय तब्येत दोघांची पाहा लागेल ना तुम्ही दोघं तिघं जण काय येऊ नका आमच्या सोबत आता तुम्ही सामा गावात ते शांताबाई पहा तिकडे काय नाही काय करून राहिली तर कसं त्या बाईने जर म्हटलं मला या लागते दवाखान्यात तर घेऊन येता सोबत एखादा ऑटोमॅटो करून आम्ही चाललो आता तिघं जण पुढे हा समाधान भाऊ तुम्ही काही टेन्शन ना घेऊ मी आणतो माझी गाडी घेऊनच येतो मग येतो आम्ही लगा माझ्या पुरी गलती झाली लेवा मित्र हो लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं अशी गलत फहमी होती कसं पप्पा डोळ्यानं पाहायचो कानानं ऐकायचो आणि 4 खेप कन्फर्म करून घ्यायचो तर अशी बोंब उचली उठवायची बरं नाही तर मग असं लफडं होते गावात रामदेव तुला काही नाही होत श्वास घे पद्धतशीर श्वास घे घाबरू नको ना काही नाही होत ना का तुले थांब आता डॉक्टर येतात ना डॉक्टर पाहतात तुले थांब गडबड नको श्वास जोरात नको घेऊ रामशीर घे डॉक्टर या हो बापा या ना कसा करू राहिला बापा हो या हो लवकर सिस्टर चाला लवकर डॉक्टरला बघा लवकर हो शाला ते कशी करू राहिले रामदेव भाऊ थांबा फक्त मी बोलवते डॉक्टरले जाऊ मग थांबा बोलव लवकर डॉक्टरले आम्हाला घाई बंद राहिली ना कधी बोलवता काय माहीत मुंगीच्या पायानं चालतात नाही काय फटफट कोणते कामं करतच नाही झटकनी डॉक्टर बसला कुकडे बसला तर जाऊ
अरे बापा लवकर सांगतो मी, मोठ्या पाटलाले सरपंचाला सांगा लागेल ना कशाला म्हणून, ते तिकडे काय करून आले काय नाही. चला चला बापा लवकर पाहा लागेल मला. सर तो आपल्याकडे पेशंट भरती होता ना, शॉट लागलेला, त्याला होशाला. चला लवकर चला. चला चला सिस्टर. सर लवकर चला लवकर चला. हो हो चला चला, तुम्ही तयारी करा तोपर्यंत मी आलोच. सक्सेस. हा शॉट लागलेला पेशंट वाचला. चला आता ट्रीटमेंट करू. तुम्ही उठा बरं तिथून. सिस्टर उठतो उठतो दस्ता दस्ता. श्वास घ्या श्वास घ्या. हा सिस्टर चला ओटो आणा, ओटो घ्या. चला चला लवकर, ऑक्सिजन मास्क आणा. हो सर. बापा काय होऊन राहिलं रे बाई आले. आता हे मळ काही चढवलं वरून, आता काय होते काय माहित बापा. पहिलेच ते धाप येतो असा करून राहिला. आता काय मडके काय लावलं डॉक्टरनं. डॉक्टर साहेब हे काय लावलं बापा याले. मारता का तुम्ही त्याला जीवांशी. आता तर त्याला हो चालता बापा. हो बापा डॉक्टर. काकाजी त्यांना ऑक्सिजन लावला, त्यांना श्वास घेता येत नाहीये व्यवस्थिशीर. त्यांचा श्वास खालीवर होत आहे, म्हणून त्यांना ते ऑक्सिजनचं लावलेलं आहे आपण. काय कशी काय तब्येत डॉक्टर आता यायची. तुमचा एक पेशंट आउट ऑफ डेंजर झालेला आहे, काही वांधा नाही. आता यांना होश वगैरे आलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता फक्त हे राहिलेले आहेत, तर यांना आता कधी होश येते काय माहिती, हे नाही सांगू शकत आपण. पण यांना बी होश येईल. हां पण यायला पाहिजे मला असं वाटते. साहेब काही करा बा तुम्ही पण. त्या गड्याला होश आहे ना बा. जवान पोट्टा आहे, राजा आहे, त्याच्या मागे एक म्हातारा बुडा आहे. हो राजा एकटाच आहे तो घरात करणारा बिचारा. काही करा बा तुम्ही. कोणतं इंजेक्शन मारा, किती रुपये लागू द्या. हा रुपया पैसेही टेन्शन नका घेऊ तुम्ही. काही करा पण त्या गड्याला वाचवा बा. कसं हा माणूस एक वाचला आता नामदेव आमचा, फक्त त्या गड्याचं पाय बा तेवढं. हो मी तुमची काळजी समजू शकतो, पण आता माझ्याही हाती काही नाही आहे. मी सर्व इलाज करून बसलेलो आहे. आता कसं तेवढा आपण वेळ दिलेला आहे, तेवढा वेळ तर द्यावाच लागेल. हां त्या वेळेच्या व्यतिरिक्त आपण काही नाही करू शकत ना. कसं यांची ह्युमिनिटी चांगली होती म्हणून यांना लवकरात लवकर होश आला. त्यातून बाहेर पडाले हे. तर हे थोडीफार यांची लो ह्युमिनिटी असल्यामुळे यांना थोडा वेळ लागत आहे. येतील येतील हे पण होशमध्ये येतील. हां काही टेन्शन काळजी करू नका तुम्ही. बुवा खरोखर सांग बुवा. कसं काही खोटं बोलू नको आमच्या सोबत. लपून काही ठेवू नको. जे असेल ते सत्य सांग. हो त्या गड्याला कधी होशील काय येईन, जमते नाही जमत ते कसं सांगून दे बुवा आम्हाला. ते जमते, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पण कसं असते डॉक्टर हे फक्त गोळ्या औषधी हे करू शकते, पण दुआ तर नाही करू शकत ना. दुआ करणे आता तुमच्या हाती आहे बा. हां आता मी त्याच्या पुढे तर नाही जाऊ शकत, भगवंताच्या पुढे तर नाही आहे मी. आता ते तुमचं काय असेल पुढे तर प्रार्थना सुरू ठेवा तुम्ही, तर त्यांना लवकरात लवकर होशील. सिस्टर यांना गोळ्या औषधी आणि सर्व व्यवस्थिशीर द्या. यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. यांच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या तुम्ही. हे काय आपले दूरचे नाही आहेत, हे माझ्या जवळचे आहेत पेशंट. यांच्याकडे दुर्लक्ष झालं नाही पाहिजे, यांची गैरसोय झाली नाही पाहिजे कुठल्याही प्रकारची. हो हो सर मी पूर्ण काळजी घेते त्यांची. मुली लवकरात लवकर होशायला पाहिजे बा. आता रामदेव भाऊचं तर नाही पडलं, तर दगडूळ कधी होशे ते काय माहित बा. हा डॉक्टर म्हणते माझ्या हात वर आहेत, मग दुआ करा म्हणते. आता काय करावं बा सरपंच. कसं काय करा मला काही समजून नाही राहिलं बा. काय करतो भाऊ. जे गजानन आता गजानन महाराज जे करतील ते होईन. आता आता त्याच्या पुढे का आपण नाव का बाबा भगवंताच्या पुढे. डॉक्टरना घाट टेकवले तर डॉक्टरचा इलाज सरला. आता नामदेव भाऊले होश आला. आता या गड्याला यायला पाहिजे बा. चला बापा जय गजानन महाराज की जय. होश येऊ दे बापा आमच्या गड्याले. डॉक्टर साहेब आमचा गडी बोलीन कधी. कधी बोलीन गडी. माझ्यासोबत बोलून नाही राहिला होता बोलायला लहान त्याले. बोलतीन तुम्ही काही काळजी नका करू, बोलतात ते. चला सिस्टर मी येतो. दुसरे पेशंट बघतो मी. यांची काळजी घ्या तुम्ही. हो सर. तुम्ही आता काही एवढे जण पेशंट जो काही थांबू नका. एक जण थांबा आणि ना फक्त. आयसीयू वार्ड आहे, अटी गर्दी चालत नाही बरं. बरं बापा मॅडम जातो आम्ही. सगळ्या तुले भोंगा मस्त तांदा जर मस्त लढताय तुले. बाई एकशे खतरनाक लढतो गळा. मेला मालगन करून देत होता व मस्त सुरात आलाच जमते गळा तुले. तुले तर कोणी मेलं की न्याल पुढतो बा. अरे काय करतो बा. एवढं असं माहित पडलं माझं पाय खालची जमीनच सटकली ना रे बाबा. माणूस लय चांगला लोडी नाही तर काय तू मग म्हणून मला लोड येतं बा. मालगन देत होता तो माणूस करू. काय करतो बापा. बरं की नाही वाचले बापा नामदेव. आपण घंटे लढून तर दाखवू कसा लढतात. सदा गदा येत असतील लढ बाबू. तसं माहित पडली बरोबर लढ येते. जीव असला की बरोबर लढ येते माणसाले. जीव त्याच्यात जीव नसला त्याचा लढ नाही येत माणसाले. म्हणून मला लढ येत जा. काय सांगू मी तुले.
मला काय लगन थटकलं असतं ना बा रे, मी असाच मेलो असतो मुंज्या. नामदेव भाऊ बरे वाचले बाबा, आता लगन तरी होईन माया. सारखी असेल तू लग्नासाठी जोडत आहे की नामदेव भाऊ तू एवढा हे लग्न झालं पाहिजे नामदेव भाऊ वाचले पाहिजे काही आहे गड्या तू तर तर काय तर बा नामदेव भाऊचा सपोर्ट किती आहे मला, किती पोरी व्हायला नामदेव भाऊ ना, पण मला पसंत नाही येत ना. पण आता नामदेव भाऊ दवाखान्यात आले, कोणती पोरी दाखवली की मी होस म्हणित रे बा, नाही म्हणणार नाही बा. आता पहिल्या झपक्यात लग्न करून घेतो बा. नामदेव भाऊ म्हणशील तसं कसं बा, मरता मरता वाचला माणूस बा, त्या माणसाची इच्छा मी पुरी करतो रे बाबा. मा बापासारखा माणूस आहे बापा तो. नामदेव भाऊ वाचले म्हणून बाबू, मेले असते तर मग काय खरं होतं ते झुंजणा लागत होते हाती. गावातल्यानं एकाने पोरगी नसती पाहिली तुले. म्हणून तर बाबू मला लढ आहे नामदेव भाऊसाठी. नामदेव भाऊ किती करते, देव माणूस आहे बापा, पायधून पाणी पिलं तर कमी आहे. पाण्या त्या देवला लिहिले का, म्हशी दिल्या घेऊन, गाई दिल्या घेऊन. आता त्या देवीदास भाऊले बकरे म्हणजे पार्टनरशिप. शांता मावशीनं कोंबड्याचा धंदा टाकला, मावशी म्हणे तू अंडेही केलेत द्या म्हणे तटीसा. मग भाऊ किती सपोर्ट करतात ते लोक, किती दयावानात. लढीन नाही तर काय तर बा, मला तसंही लढ येते, अजूनही लढीन राहिला. चालता काय दवाखान्यात जाऊन पाहिले नामदेव भाऊले. बिघडव चला दवाखान्यात जाऊ बा, त्या दोकडूची तब्येत म्हणतात बिघडेलं जाय, अजून काही त्याला होश नाही आला. सरपंचाला फोन लावता मी मग आपली गाडी घेऊन जाणार बा. गाडी कशासाठी आपल्याजवळ तर दुःख सुखा दुःखात गाडी आहे नाही तर काय तर कासाठी घेतली आपण ना, तर चला आपली गाडी घेऊन जाऊ बा. दोघडीला अजून होश नाही गार बा. नामदेव भाऊले आला ना होश. नामदेव भाऊले होश आला, ऑक्सिजन लायला म्हणतात नामदेव भाऊले. अजून नामदेव भाऊ काही बोलत नाहीत, हालडूल काही करून नाही राहिले, असं फक्त जोरजोरात करून राहिले. मग नामदेव भाऊ वाचतील की मरतील रे बा. असं झालं की असं झालं की अटॅक बी असते म्हणतात ना. दम रोखला की अरे दगडू वाचीन की मरेन रे. त्या बुडा खरे भाण्या म्हणे ते खरं होईन काय रे. डाळ भद्र्यासारखं बोलू नको, दोघे वाचतात ते टेन्शन घेऊ नको तू. आणि असं काही नाही बोलू नको बापा. एक तर पौष महिना झाला बापा, सोकूवाले भांडारा देऊ बापा आपण, गाव मिळून. ते दोघे जण वाचले पाहिजेत बाबा. रे बा वाचले पाहिजेत बा. सुपवाजो दर रविवारला का 5 रविवार मी पायदल करीन बा, सुपवाचे हप्ते करीन मी. दोघे जण वाचले पाहिजे. 7 वाजता टेन्शन घेऊ नका गडे हो. आणि सोपवाले काही टेन्शन आणून देऊ नका. त्या सोपवाले काही बापा हे कोळ्यात पाडू नका. येते दोघे होश येते, दोघे जण वाचतात ते. चला मग काठे गाड्या भाण्या गाडी काढून लोक जाऊन बा दवाखान्यात. अरे भाऊ चला. भाऊ तांबाखू दाखवणार राजा, लय वाळपडची खाल्ली नाही राजा. ICU मध्ये बस मला डॉक्टर दुखून राहिलं सारं. फक्त त्या दगडले होश नाही येऊन राहिला बा. मला तलप लागले हो, तांबाखू द्या ना. नोटीचा टपरी जो आहे रुपया खर्च द्या ना, कधी खिशातले पैसे तर काढत द्या. पोकाची तांबाखू खातले का गावातही तसंच नोटी तसंच. थांबाची पुढे तर कधी वागू द्या सोबत. कुठलं सोडलं की द्या मुचे भाऊ तांबाखू द्या, समाधान भाऊ तांबाखू. फुकटेले का काल शोक करते होत नाही द्यायच्या ना. तर ते नशीन तर द्या राजा तांबाखू. तलप लागले म्हणून मागून राहिलो मी. काय सदा कदा मागतो का तुम्हाला. वावरातून इकडच्या इकडे घेऊन आलो. रुपया खिशात नाही राजा माय. तुम्ही म्हणतात पानटपरीवर जाय. रुपया खरंच वागायला पाहिजेत मग. खिशात आडी अडचणीला कामात पडतात. चोर खिशात ठेवा पैसे, रुपया खिशात ठेवत नाही. काही नाही झाला बायकोच्या हाती येवा. आणि आम्हाला तांबाखू मागते तर काय होय त्या सरपंचाला मग 10 रुपये नाही आणि तांबाखूची पुडी. मला भूक बी लागली राजा, नाश्ता करांचा राहणं का हो राजा. काय राजा एखाद्या अगदी तर खाऊ घालत जा राजा. कधी ना कधी माणसाला याला 10 रुपये माग, त्याला 5 रुपये माग, असं ना सांगत जाऊन मला. कधी कधी तुमच्या खिशाला झिंज लागू देत जा ना बा. चला नाश्ता खाऊ घाला हो राजा मला. त्या पाटलांना का अर्धा किलो सफरजी आणले का कप्पा खाल्ले तुमचं डिसा. ते बिमार त्याच्यात अंगी लागले नाही, ते तर खाऊन नाही राहिले. तुनच कप्पा खाल्ले तू कॅन खाल्ले तर डिसा. मला तर एक फाक नाही दिली का तुला. पण आता म्हणतो मला नाश्ता बी पोटा की मोठा का तुझं. सफरचंदान का भूक होते का. ते तर माझ्या एका कोपऱ्यातच बसले. 2-3 कोचे राहणं लागतं का. चला ना नाश्ता एकदा खाओ. घरी गेल्यावर पैसे देऊन टाकेन ना मी तुमचे. हे नाश्ता खाऊ घाला मला. खरं नाही रे बाबा. मागे तर जोत्रीत नेल झाले का 10 फुटाने घेतले तू ना, आणि त्याचे पैसे नाही दिले होतो. तुझे काय खरं आहे बाबा. पैसे देतो ते तू करतले का नुसता. तू पाय फेकून नाही मारत. जाय बाबा काम कोणतं धाम कोणतं. तुला का खायचं पडलं तेव्हा नाही होश नाही ना अजून त्याचं पाय ना. अहो बापा नामदेव भाऊले होश आला. बापा रे जीव झाला बाबा. माया आला का नाम दिलं होश. तिकडे पाण्याच्या मागं बुडी आले ना. आले रे बाबू दिले का. तांबाखू तरी देतील मला. तुमचं काही खरं नाही बाबा. आले बाबा माझ्या मेळातले माणसं आले. आता होय तांबाखूची तलप होते मग. तब्येत गिफेत कशी आहे गळे हो दोघांची बी. तेच मग पाहू पहिले तांबाखू काढा. तांबाखून चुना द्या बरं मला. तलप लागली राजा. हा एक तांबूनची ना तांबाखू देऊन नाही राहिला मला. ते वाळकडचे खा वाटून राहिलो. द्या बरं तांबाखू काढा बरं लोक. खोरा तुले तामाकून चुनेची पडली अटी जीवात जीव नाही. माना तू तिकडे अंधर आहे दवाखान्यात भरती, आणि तुले तामाकू खायची पडली का रे हो. आजार होता तामाकून का जीव चालला रे तुझ्या. कॅन्सर होते बाबू त्या तामाकून. तामाकू नको मागू.
त्याची तब्येत कशी काय आहे, ह्या गोष्टी सांगा. का उड्यावातून लेट झाले, एवढा उशीर काऊन लागला, काय झालं हे विचारा. ह्या नुसतं ज्या झिलप्या झाडून राहिल्या तांबाखू द्या तांबाखू. तलप लागली म्हणून तांबाखू मागली मी तुम्हाला. आता त्यात काय झालं एवढं? त्याची तब्येत कशी काय आहे, सांग बा, तब्येत कशी काय त्याची. तब्येतीला काहीच वांधा नाही कुठं बा. आता चहा पोहे नाश्ता केला जाईना. हा खाऊन पिऊन तंग तयार आहेत दोघे जण. काहीच वांधा नाही. श्राम भाऊ खोटं कोण बोलून राहील? काय ठिका भोंगा चालू करतो का हे दोन्ही बुडे जवळ तीन त्याच्या नावानं. हा चुप बस. असं सांगा लागते यायले. तर बा दाखवून माना तू दाखव, नामदेव दाखव, कुठे आहेत ते, कोणा वार्डात भरती आहेत, घेऊन जाय ना आम्हाला तरी जा. तेव्हा आता नाही जाता येत ना हो तटी सा. त्या आयसीयू मध्ये आता पास पाहिजे. 4 वाजता आता 12 वाजता वाजले, अजून 4-5 घंटे टाइम आहे. तदलं पाहू नाही देत ते. नाही पाहू द्याच बे, इतक्या दुरून आलो आम्ही, आम्हाला पाहू द्यायला लागेल त्याले. चाल बरं पाहतो बरं मी रे, कोण आहेत ते तर पाहू नाही देत म्हणून. माना तू आहे ना, माझ्या जीवात जीव नाही. चल मला पाहू दे. उडबा पाहू नाही देत ना. आम्ही 2 दिवस झाले हिसकी घेऊन राहिलो तरी आम्हाला बसू तर नाही देऊन राहिले. ते काढू देतात बा. बरं चाले बरं रघू, कसे पाहू नाही देत तर पाहतो बा. चाल बरं जा. एका रट्ट्याचाच पाडतो का कशी नाही पाहू देत तर. चाल बरं माना तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्याची तब्येत कशी आहे, काय आहे, हे काही सांगून राहील. चाल बरं मला पाहू दे बरं. काय ऐकत नाही गड्या. पुढे स्टोऱ्यातच आहे. मुंशीराम कशी काय तब्येत गड्याची त्याची? मला सांगा समाधान भाऊ. अजून तर गुडीला काही होश आला नाही. आणि नामदेव भले होश आला तर त्याला ते ऑक्सिजन लावलं. O2 की काय सोटू म्हणतात त्याला तो. हो अजून काही मिळत काम नाही ते. जित्यातून मर्यादात काही होऊ शकते. तुम्हाला काय सांगा, गावात मोठं लफडं झालतं. या कोणत्या बुड्यानं मेले घोषित केलते या दोघाईले बी. सारा गावात आरोग्य झालता. बंद गाव लढे. आम्ही ना बापा मशानभूमीत लाकडं बी नेऊन ठेवलात. आता काय सांगा तुम्हाला, लाज जाय धंद्या तोंडात सांगा लागून राहिले हे आता. सांगा जिती माणसं मारले होते आम्ही ना गावात. कोणती बुड्याला तर अक्कलच नाही बा. त्या डीपी जोडून पळत निघला घरी नाही असे तिथं मी गेले. आम्ही इकडे दवाखान्यात आलो. बुडं बिने काही निकट बिनकली जायले का जाऊ दे बा. तो विषय मग घेऊ. ते त्यांना मग ते दाखवणं मुले कशी काय तब्येत काय पाहतो मग. ते काही आता पाहू देत नाहीत कोणाले. 4 वाजता आता. हो 4 वाजता टाइम दिला त्याने. 4 वाजता पाहू देतात ते. नातेवाईकाला भेटू देतात. लोक भेटू देत नाहीत ते. बरोबर बा. 4 वाजता थांब ना मग. आता ते काच्या अंदर जाऊ देतात आपल्याला. अटीच थांब ना बाहेर मग. चल मग समजा चल चहा की पिऊन येऊ. चाल. मला येत नाही का चहा प्याले. चहा नको पिऊ ना बाबू. चहा नाही ऍसिडिटी होते ना. आम्हाला सवय आहे. हो बापा जा जा. 5 रुपये शिल्लक जातील ना तुमचे. मला चहा पाडला तर. ए बापा चाल. तूही चाल बापा. तूही चाल. पे चहा पे. हो चाला. हे तर काही लायला वाय आले तर नामदेवले. आणि माना तुझी बा काही पाहुणे नाही राहिला. झपेला काढल्या का जा रे. झपेला शिंतो. गोया औषधी चालू आहेत ना त्याला. इंजेक्शन चालू असते. झपेला शिंतो. आणि हा पाय ना लेका नामदेवले हे काही लायला का. खरे तू काय पाहुणे आला टुकू मुको तुकाराम. आले का उठवा तुम्ही? आले का पानं आपल्या नामदेवले काय लावलं? बोलून नाही राहिला तो. त्याला म्हटलं तंबाखू घेतो की तंबाखू खाऊन नाही राहिला. माझे काही गप्पा गोष्टी मारून नाही राहिला उडवा तो. दगडू तो पाहणं तर तसाच पडेला आहे. तो काय काहीच नाही पाहून राहिला. देखून नाही राहिला. काहीच नाही. मी त्याच्याशी किती बोललो दगडू सोबत बी. दगड्या काही बोलून नाही राहिलं गरबा. काय झालं त्याले. काय झालं मला पाहू दे बरं. नाही पुढे बा काहीच नाही बोलून राहिला दगडू. झाल्यान बे तसं पेला बे. तू काय सांगीन बे. याला काय समजते बे. अरे बाबा मला पाहू दे बा. काय झालं मला त्याले. बाबू दगडू रे उठणं रे. हो ते हवा आलो ना. उठणं. हो चालना. उठणं रे उठणं. झपेला बे त्याला काही नाही झालं. मी तू लढू नको ना का. काय लेका रघुले का एवढा मोठा माणूस असल्या का लढून राहिला तू. हेच का बाईसारखे का म्हणून करत जाऊ रे बा. एवढा लगा पोलाद असल्या तू लढतले का. लढू नको. काय तू बा कोणता एक नातू आहे ना बाबा. मा पोरगा गेला वायरी गेली सोडून. हसतले का मग पुढे दिवा व्हायले का. आई बिले का. याला काय झालं काय माहित. तो डॉक्टर कोकडे गेला बायवर. त्या डॉक्टरला विचारतो मी याला काय झालं तर. डॉक्टर येतात ना. थांब ना तू. काहीची नको करू बा. तू लढशील तर मग कसं होईल सांग बा. आता तू जर हिंमत हारली तर होते ना तो दुरुस्त होते ना. दगडू बाबू उठ बरं. त्या आबाला दाखव बरं. बोलून दाखव बरं. उठ बरं. त्या आबाला घाबरला रे बाबू. उठ बरं. पण गड्या सांग ना तू आता कसं करू मी. याले काय गरज होती का. काल एक कोणा डीपीवर जा लागते. काल कोणा लाईटवर जा लागते. काल कोणाला पाणी द्यायला लागते. काही गरज होती का लाईनची खेटी घ्यायची. समजा तुमचं झेंड फैने. हा पोऱ्या मोठा अगाऊपणा करत राहायचे ना. या नामदेवनच नेलं असेल त्याले. या नामदेवच्या मोठा हारी जायला तो. नामदेवच्या मागे असते. नामदेव वाचला मला. तू पाय आता कसा आहे तो डोळे उघडून नाही राहिला.
नामदेवनं काय का जाणून हाती वायर दिली काय का तू काही बोलून राहिला नामदेव असला ना हे झालं असं नको बोलू बा एकामेकाला हाड काही घेऊ नको असं नको बोलू रे हो हेडपटपणा नको करू बाबा दोन्ही चांगले आहेत ते ना तू होते दुरुस्त डॉक्टरने गॅरंटी दिली ना काल बा तू करा डॉक्टर काय म्हणे साहेब म्हणे आता खुश येते म्हणे झपेलाय तो दगडू काहीच नाही व्हायला त्याले बुडे बा तुम्ही चिंता नका करू बरं आता त्याने एक सफरचंद खाल्लं मेहनत दिली त्याले का पागलखान्यात जायला समजता का तुम्ही की पागल की गेला मी मला चिवत्या पण होता का तुम्ही मला समजत नाही का काय काय नाही तर हालून नाही राहिला डोलून नाही राहिला काही ना काही मोठी गडबड असेल ना मला तो डॉक्टर पाहू द्या बा कुकड्या हा त्याला भेटू द्या मला काय तो सुज्ञ माणूस हा चांगला आहे बापा तुले काय काही समजा आम्ही चाल अटून चाल बरं तू अटी गडबड नको करू अरे मी मगापासून सांगू राहिलो होते कोणी थांबू नका एक जण थांबा म्हणून तुम्ही 4 जण घुसता अंदर चला निघा बरं बाई बाई बोलू नको ना माना तू आहे ना मी थांबून आहे कोण थांबीन तर सर आणि मोठी रुबाब दाखवून राहिली अटी थांबीन मी अटी तो सगळी कोणी असो हा एक माणूस आहे तुमचा आडीचा तुम्ही 2 जण जा बाई इकडे गेले नाही तर आले लागे ते कोण आले तर बुडवा तुम्ही बाहेर जा मी थांबतो टिसा बाबा हे लय किरकिरी लावते हे बाई माग हे सिस्टर आहे की फिस्टर आहे तर हे काढू काढू देते माणसाला चला वा बाई अरे थांबून नाही देत ते बरं रघु चालताय भांडण नको करू बाबा आपण चांगल्या कामासाठी येलो अरे का भांडणं करायला लाव का पण इले समजायला पाहिजे ना आमचा पेशंट आम्ही पैसे भरून राहिलो टिसा या पलंगाचा भाडा आहे बाबा या जागेचं भाडं देऊन राहिलो आणि हे म्हणते तुम्ही बाहेर जा आमचा पेशंट दुरुस्त नाही काही नाही बोलून नाही राहिला तर आमच्यासोबत आमचं चित लागीन का बाई या बाईला समजायला पाहिजे की नाही समजता बाई तुम्ही जावा बाई अरे कलमानावर तुमचा एक पेशंट आहे का आधीचा दुसऱ्या घरचे असतात 10 पेशंट चला बाई बा चालणं भांडणं नको करू ना फालतू टिसा काय भांडणं करून आला चाल लवकर चाल बा चाल हे बा ना तू बा येतो मी लवकर काय झालं काय होत बापा तुले हो गड्या सरपंच माना तू कोणा हॉस्पिटलमध्ये भरती गेला तू ना भेटून नाही येत ते काय झालं गुडवा हो काय झालं अरे गड्या आम्ही तर लोक पाहायला गेलो बा त्या दोघाईले बी त्या बाईनं आम्हाला काढून दिलं बा तो काय म्हणे आईशिवाय की फाईशिवाय म्हणे याच्यात एवढे लोक चालत नाही म्हणे बा सांग बा आम्हाला काढू देऊन राहिली बा आम्हाला पाहू नाही देऊन राहिली बोलू देऊन नाही राहिली मग हे कसं आहे सांग बा तू काय हे हॉस्पिटल आणलं तुम्ही कोणतं आहे तर पैसे द्या यायले आणि वरून आपल्याला काढून नाही देऊन राहिले हे बुडुबा तो अतिदक्षता वाढ आहे थोडासा सिरियस पेशंट असतात तडसाच गेले तुम्ही आता ते काढून देतील नाही तर काय तू बाहेरून येतो आपण आपल्या अंगावर कटकीन जंतू असतात तडसा कधी इन्फेक्शन झालं काही तो कोर होईन ना तुम्ही काय राजा मिळालपणा करून राहिली आम्हाला काही माहित नाही रे बा आमच्या पेशंटचा आम्हाला थांबणार पैसे काय देऊन राहिलो जाईल ते काय टोचतात काय नाही कोणतं इंजेक्शन देतात कोणती गोळी देतात कोणती सुई देतात की नाही देत काही काळजी घेतात की नाही घेतात थोडी पाहायला पाहिजे की नाही कोण ना कोणी उठले काढू देतात मानाचा एक तर तब्येत चांगली नाही तो बोलून नाही राहिला असा पळेला पाहायला देखा लागेल की नाही आपल्याला कट पडल्या तर पाहायला आली आणि वरून तसं नाही काढून राहिले हे बुडे बा त्या वार्डात नाही जाता येत आपल्याला ते सारंच करतात बाबा हा मूत काय अशी नशी ते सारंच करतात इंजेक्शन लावतात ते सारं तुम्ही नका टेन्शन घेऊ बाबा ताप नका लावू डोक्याला आमच्या एक तर 2 दिवस झाले आम्ही झोपेल नाही तुम्ही आले अडीसा किरकिर करायला मागं फालतू पण नाही ना पण पाहू द्यायला पाहिजे ना पेशंटला थोडंसं बोलणं चालणं असलं पेशंट लवकर दुरुस्त होते आता तू एकटाच पळेल असला थोडीसा हाशी मजाक नसली काही बोलणं चालणं नसलं तर दुरुस्त होईन कसा का सांग तू मला कोणता अशी दक्षता आहे तुमचा तो मुळाभर पेटारा त्याला काढा आठवून तो आपला पेशंट का आपल्याला काही ठेवणं नाही या दवाखान्यात बोर्ड दवाखाना हा काय त्या बुड्याला का डोकं सोडून सांगा का बापा नाही जाता येत बापा तटीसा हा दवाखाना आहे का ले गो माणसाला पाहू नाही देत ते तर दवाखाना आहे का तो काय झालं रे काय किरकिर लावली रे तुम्ही ना अरे मोठा पाटील सांग ना तू सांग आता ते 2 जण तिकडे अंदर पडेल आता आम्ही पाहायला गेलो त्या बाईनं आम्हाला काढून दिलं बा काय कोणती सिस्टर आहे ना ओटीसा थांबू नका म्हणे बा सांग बा आता पेशंट एवढा सिरियस आपला बोललं चाललं तर काही फरक पडेल येईन त्याच्यावर थांबू नाही देऊन राहिले बोलही नाही देऊन राहिले हेमाडे होते आयशू आहे ना आयशू मध्ये एवढ्या जणांनी हडवायला थांबू देते कोणी आम्हीच तर बाहेर रावटीचा आम्ही इकडे फिरलो असतो का मग बोंगाळे हो फोन गड्या कसं आहे हा दवाखाना बोगच आहे तुला थांब तुम्ही कुठून काळवर येईल तर काही ठेवू नको बाबा अटी काही दुरुस्त होत नाही ते मला वाटून राहिलं हे आपल्याला भेटून नाही देऊन राहिले तिकडे काय करतात काय नाही जास्त समजते आहे की तू डॉक्टरच्या वरचा गेला आहे की का सोयी तर येत नाही तुला अंगठे बहादूर आहे तू आणि तू आम्हाला शिकून राहिला का ठी घेणं देणं बडबड करणं लावले आता तर आला तू 2 मिनिटं झाले आम्ही 2 दिवस झाले अडीचा थंडी होऊन राहिलो ना थांब ना जरा शांतता ठेवू ना वय करून राहिला डॉक्टरच्या वरचा झाला आता
झाला रड आहे, गरम झाला रे, हा मोठा गरम झाला. हो चुब्ब साधा असं नाही ना बाप्पा, तू काल गरम होऊन राहिला. हा पण कसं मग पेशंटली भेटलो की थोडं चांगलं वाटते म्हणून म्हटलं म्या एवढं काय गरम व्हावं लागते तुले. गरम होतं नाही तर का, तुम्ही गेलते जर सा पाहिलं ना तुमच्या डोळ्यानं, हं? मग तरी बी तुमची तेच टिपरू चालू आहे. बरं ती कोणालाच नाही तरी थांबू देत भाऊ, येडपटपणा करू नका. घेणं देणं हे का आपल्या गावातलं हॉस्पिटल आहे का? किती जण आले चालतात, जनता जनार्दन आहे का हे? अरे सा पाच असते सारं, थांबा लागते जरासं. बजावते हा. अरे वा दुरुस्त होईन ना बा नातू रे माय, दुरुस्त होते, तू काही टेन्शन नको घेऊ तू. हा असं बोल बा तू, हा गरमागरमीवर नको येऊ, हे मला पाहू देत नाही, डमकवत नाही, असं नको बोल. हा ते त्याच्या पद्धतीने इलाज करून राहिले, करू दे देईल. मग आता चहा घेऊन येऊ. चला चल बाबा, चाल पाच चहा पाच.